आता श्रीकृष्ण भगवंताला आळवायचं आहे आपल्याला. आळवण्यासाठीच आमच्या सविताताई नार्ल्यावार यांना मी अशी विनंती करते की त्यांनी कृष्णाचं भजन आपल्या सुंदर आवाजात गावं. ओ कान्हा अब तो मुरली की मधुर सुना दो तान. ओ कान्हा अब तो मुरली की मधुर सुना दो तान. मैं हूँ तेरी प्रेम दीवानी, मुझको तू पहचान. मधुर सुना दो तान. ओ कान्हा अब तो मुरली की मधुर सुना दो तान. जब से तुम संग मैंने अपने नैना जोड़ लिए हैं, क्या मैया क्या बाबुल सबसे रिश्ते तोड़ दिए हैं. तेरे मिलन को व्याकुल है ये कब से मेरे प्राण. मधुर सुना दो तान. ओ कान्हा अब तो मुरली की मधुर सुना दो तान. सागर से भी गहरी मेरे प्रेम की गहराई, लोक लाज कुल की मर्यादा सज कर मैं तो आई. मेरी प्रीति से ओम निर्मोही अब ना बनो अनजान. मधुर सुना दो की शरण में जाओ दुखिया, तू ही बता भगवान. मधुर सुना दो तान. ओ कान्हा अब तो मुरली की मधुर सुना दो तान. मधुर सुना दो तान. मधुर सुना दो तान. आपल्या संसाराच्या गाड्यामध्ये खरोखरच भगिनींना सखींनो आपण कधी अन्नपूर्ण होतो आणि रोजच अन्नपूर्ण व्हावंच लागते आपल्याला. आणि त्याचप्रमाणे सरस्वती होऊन आपण विद्यादानही करतो. घ्या.
आईवडिलाला सोडताना हृदयाला लागतात झरे, संतोषरावाच्या जीवासाठी सहन केले सारे. आमच्या सविता बहिणींनी आताच केला निकिताला आहेर. सांगा, मुखेड आहे कोणाचे सासर आणि माहेर. मुखेड आहे कोणाचे सासर आणि माहेर. त्या ताई आले, त्या ताई हात वर केला होता त्यांनी. हां, या ताईंनी केला होता हात वर आधी. यांनी केला का? हो, नाही, यांनी केलं होतं. यांनी केलं होते हात आधी. यांनी केलं होतं आहे. हां, सगळं जाऊ दे, चल. 2 फुट आम्ही जसा नव्हतं. बघा, तुम्हाला सासर माहेरचा खूप फायदा मिळत असेल. सासरी जाता येते, माहेरी जाता येते, जेव्हा जेव्हा जिथं जावं वाटेल तिथं जाता येते, आहे की नाही. पण एवढंच आहे की राहता येत नाही. चंदनाची चोळी अंग अंग जाळी लक्ष्मीकांतरावांचं नाव घेते निकिताच्या चोळीच्या वेळी. हा बाग फुल बाग मध्ये लावली केळी नारायणरावचं नाव घेते चोळीच्या वेळी. आमच्या निकूला जेव्हापासून डोहायला लागले तेव्हापासून रोज काहीतरी खावं वाटत आहे. कधी पावभाजी, कधी मिसळपाव, कधी वडापाव, काही विचारूच नका. ती रोज चैतन्याला त्रास देते. मला हे आणून द्या, मला ते आणून द्या, मला आंबट खावडायला, मला तिखटच खावडायला, मला पाणीपुरीच खावडायला लागली. मग पहा, एकदा चैतन्याने काय केलं, मनानेच निकूसाठी आणली पावभाजी. निकूसाठी आणली पावभाजी. बक्षीस घेण्यासाठी या हो निकिताच्या होणाऱ्या बाळाच्या आजीसाठी स्पेशल टाळ्या वाजवायचंय. या वंदनाताई, सौ वंदनाताई. आजीबाईंनी खूप थाटच थाट केलेला आहे पहा. निकिताच्या सासूबाईंनी तिचे डोहाळे पुरवले. तिला जे जे खाऊ वाटत होतं ते आणून दिलं, म्हणून हे स्पेशल गिफ्ट त्यांच्यासाठी आहे. जोरात टाळ्या वाजवायचं सखींनो. आणि आपली काळजी घेणारी व्यक्ती, आपले लाड हट्ट पुरवणारी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कोण असेल सांगा बरं. कोण असेल? आई. बरोबर आहे. ह्या आईचे अनंत उपकार आहेत. म्हणूनच आमच्या विलासदादांनी खूप सुंदर असं या चोळीच्या कार्यक्रमाला नाव दिलेलं आहे, मातृत्व गौरव. म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये डोहाळ जेवण कार्यक्रम व्हायचे, कारण त्या स्त्रिया घरातच राहायच्या, त्यांचा हौसे मोजेला वाव नसायचा. म्हणूनच अशी चोळी घालून त्यांचे लाड कौतुक पुरवायचे. आणि आता विज्ञानानं सुद्धा मान्य केलेलं आहे की जी गर्भवती स्त्री असती तिच्या खाण्याचा, पिण्याचा, आचार विचारांचा परिणाम तिच्या बाळावर होत असतो आणि तिला खूप कष्टही सोसावं लागतं. म्हणूनच मातेला देव मानलं जाते. मातृदेवो भव अशी सांगणारी आपली संस्कृती आहे. तर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आईसाठी एक छोटंसं गीत घेऊया आपण. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. हाडाचे गरान करुणी, हाडाचे गरान करुणी रक्ताचे केले पाणी. तुझ्या विना कष्ट ग आई केले नाही कोणी. तुझ्या विना कष्ट ग आई केले नाही कोणी. तुझ्या गया मायेची ओ, तुझ्या गया मायेची सर कुणाला आलीच नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत, बालपणी मी खेळत खेळत होतो जीवा तान्हा. अमृताहुनी गोड पाजलास पाना. अमृताहुनी गोड पाजलास पाना.
तुझ्या गया उपकाराची ओ तुझ्या गया उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. La 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 la. La 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 la. मिळविण्यासाठी कन्या हवी सर्वा, महती दोघांचीही चान्स दोन घेई, ईश्वर कृपेने हालेला पाळणा. छान छोटासा गोजीरवाना, कोण येणार ग.
कन्याचं कौतुक करावंसं वाटतं. तर तसंच स्वप्ना मुनगंटीवार चंद्रपूरचे माहीत आहे आपल्या सर्वांनाच. तर तिने माझी बहीण आहे ती, तर तिने 9 महिन्याच्या 9 सोळ्या निकिताला पाठवलेल्या आहेत. तर त्या आता आपण घालूया सर्वजण. खूप छान तयारी केली तिने. 15-20 दिवसापासून तिची तयारी चालू होती. तर आपण घालूया आता त्या सोळ्या. श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि सौ सपनाताई मुनगंटीवार खरोखरच आपल्या समाजाचं ते भूषणच आहेत. आणि त्यांनीसुद्धा आता कार्यामध्ये खूप व्यस्त असतात. त्यांनी आपल्या लाडक्या सुनेसाठी निकितासाठी बहुमूल्य नजराणा, दागिने आणि 9 महिन्याच्या 9 चोळ्या पाठवण्यासाठी त्यांनी काही नजराणा दिलेला आहे. तुम्हाला माहीत आहे, घार उडे आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी, असेच आहेत आमचे सुधीर भाऊ. त्यांच्या काही अडचणीमुळे ते स्वतः येऊ शकले नाही, तरीसुद्धा आशीर्वादासाठी त्यांनी दागिने, बहुमूल्य नजराणा आणि परत काही भेटवस्तू पाठवलेल्या आहेत. आणि सौ वंदनाताई उत्तरवार त्यांच्या वतीने ओटी भरत आहेत. आणि खरोखरच कोडगिरे आणि उत्तरवार परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार. आणि असाच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा ही सदिच्छा व्यक्त करते आणि त्यांच्या मनातून ऋण व्यक्त करते. धन्यवाद. वहिनी आहे, वेगळ्या प्रकारचं आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे. त्यामध्ये ज्याप्रमाणे वर्णन केलेलं आहे ते ज्यांच्याजवळ आहे त्यांनी बक्षीस घेण्यासाठी समोर यायचे. सगळ्यांना समजलं का? रेडी? गेम खेळण्यासाठी तयार आहात का तुम्ही? हो? अहो आवाज मोठा करा भाऊजायांनो. शृंगार निकिताचा नव गर्भिणी परी. हे गीत लक्ष देऊन ऐकायचं. मी स्वतः रचलेलं गीत आहे, तयार केलेलं गीत आहे. शृंगार निकिताचा नव गर्भिणी परी, मातृप्रेमाचे तेज मुखावरी. चला चला सखींनो हिला घालू चोळी, चोळी घालता घालता खेळू खेळी. खेळ खेळायचा आपल्याला चोळी घालता घालताना, गेम आहे. शृंगार निकिताचा नव गर्भिणी परी, मातृप्रेमाचे तेज मुखावरी. सखी चोळीसाठी आपण झालो गोळा, सखी चोळीसाठी आपण झालो गोळा. शृंगाराच्या प्रकाराचे नावे सांगा 16, शृंगाराच्या प्रकाराचे नावे सांगा 16. आता 16 काय 1600 झाले असतील शृंगाराचे प्रकार, ते काही सांगता येत नाही. परंतु पूर्वीच्या काळामध्ये 16 शृंगार मांडले जायचे. तर ज्या सखीला 16 शृंगाराचे नाव माहीत आहेत त्यांनी पटकन यायचं, इथे 16 शृंगाराचे प्रकार सांगायचे आणि गिफ्ट घेऊन जायचे. कोण आहे तयार त्यांनी सांगायला यायचे. अहो तुम्ही किती मेकअप करता, 16 येत नाहीत का तुम्हाला? 16 प्रकार सांगायचे. मेहंदी वगैरे काही पण येते, नीलपेंट. या ताई. काजळ, लिपस्टिक, सिंदूर 3 आणि ते केसांना धूर देत नाहीत का, पैंजण, कानातले रिंग, बोटातले रिंग, बिचवे, मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी. किती झाले? 10 झाले. पावडर, आयशॅडो, काजळ पेन्सिल, बाजूबंद, मेघला, पैंजण झाले, नथ. ताईंनी 16 शृंगार जे आपण वापरतो
त्याची नावे सांगितली आहेत. तुमचं नाव? कल्पना देबडवार. सौ कल्पनाताई देबडवार हे या बक्षिसाचे मानकरी आहेत. चांद हवा की चांदनी तुझ कृष्ण हवा की रुक्मिणी बोल सके बोल 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 तुझ कृष्ण हवा की रुक्मिणी बोल चांद हवा की चांदनी तुझ कृष्ण हवा की रुक्मिणी हवाच राजाची राणी तुझ गीत हवे की गाणी चांद हवा की चांदनी हळू हळू झुलवा झुला सजानो हळू हळू झुलवा झुला खुर्चीला न टच करता गेम खेळायचा. जेव्हा म्युझिक स्टॉप होईल तेव्हा खुर्चीवर बसायचं. म्युझिक स्टार्ट कर. असं याच्या भोवती जायचं. एक मिनिट.
लय भारी भारी लय लय भारी झालं मुखेड. आता खुर्ची रेससाठी पहा डॉक्टर सुद्धा आधी आमच्या बायकांनी डॉक्टर मॅडम या 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 म्हणल्या. डॉक्टर थोडेसे लेट आल्यात खुर्ची रेससाठी आल्या. हां मग डॉक्टर मॅडमनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला आणि खुर्ची रेसमध्ये खूप छान असं खेळल्या आणि विनरसुद्धा झाल्यात. त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक. आणि सौ सुचिता हा सौ उचेकर मॅडम ह्यांना बक्षीस देत आहेत सौ अर्चना. डॉक्टरी करता करता संस्कृती परंपरा आणि त्यांनी बहुमूल्य वेळसुद्धा आपल्यासाठी दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत. काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत. डॉक्टर माधव पाटील बाहेर गेले तर मला नाही करमत. उखाण्यातून डॉक्टरविषयी प्रेमसुद्धा व्यक्त केलेलं आहे मॅडमनी. त्याबद्दल जोरदार टाळ्या द्या त्यांच्यासाठी. आता पहा चंद्र आणि चांदण्याचं आणि मानवाचं नातं खूप छान आहे बघा. आपण चंद्राला चंदा मामा असं सुद्धा म्हणतो. तर ही चांदण्याची चोळी आपण घालणार आहोत. आपण एवढा वेळ शांत बसलात प्रतिसाद दिलात आणि ही आता शेवटची चोळी राहिलेली आहे चांदण्याची. त्यासाठी सुद्धा आपण खूप लक्षपूर्वक लक्ष देताल आणि आम्हाला म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद देताल अशी अपेक्षा व्यक्त करते. ही चोळी झाल्यानंतर सुरूची भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही घरी जायचं नाही. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक लिखिकाचे मामा आणि मामी सौ सारिका धनंजय चिंतावा यांच्यातर्फे ही चोळी घालण्यात आहे. सौ वैशाली मकरंद व्यवहारे म्हणजे निकिता आणि चैतन्य हा दोघांच्या मामा मामींकडून ही चोळी घालण्यात आलेली आहे. येत आहे तर त्यांच्याविषयी लाईन आहे. चंदा मामा से भी प्यारे है ये हमारे मामा. चंदा मामा से भी प्यारे है ये हमारे मामा. मामी जी का साथ है तो प्यार का दुगना होना. मामी जी का साथ है तो प्यार का दुगना होना. चंदा मामा असं म्हणतो आपण. आणि चैतन्य आणि निकिताचे मामा मामी हे चोळी यांच्याकडून ही चोळी आवर्जून घालल्या जात आहे. चिंतावर आणि व्यवहारे परिवाराकडून ही जी चोळी आहे कुणीही घाई करू नका. मागच्या लेडीज उठताना दिसत आहेत. कृपया ही जी सुंदर चोळी आहे ती पाहायची. आपल्याला थोडा वेळ द्या. घरी तर काम सगळ्यांनाच आहे आणि ह्या चोळीचं म्हणजे पूर्ण पाहूनच आणि जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी कोडगिरी आणि उत्तर परिवाराकडून माझी विनंती आहे.
चाचा चाचा। छोटू जो आवे घर में आवे उनके मामा, दांतों से नाड़ा पकड़े हाथ से पजामा। ओ, तेरी हंसी भर भर के घर में छिड़कावे। ओ, 16 सिंगार करके गोदी भराई ने, 16 सिंगार करके गोदी भराई ने। सैया 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 से खेली बहुत अब छोटू को खिलाए ले। 16 सिंगार करके गोदी भराई ने, 16 सिंगार करके। भुई भिजली भिजली, भुई भिजली भिजली, रुजला अंकुर उदरी बोर तृप्तीने माखली। उंजळ सुखाने भरली, घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली। हिरव्या हिरव्या रानात कळी निजे ग पानात, जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात। राधेची की कृष्णाची ग बाई, होणार तू कोणाची ग आई। झाला बाई ऋतू सावळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा। कस्तुरीचा लाभला, कस्तुरीचा सुवास बाई चहू दिशात पांगला। गंधतीचा ग गुणाचा शोभतो साजिर ग, सुंदर जोडा राघो मैनेचा। वंश वाढेल वाढेल, दुड दुड धावेल घर त्याचे गोकुळ होईल। चक्र ऋतूंचे फिरते ग, वसंत हिरवा येतो ग, शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग। सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा, फुलवितो अवघ्या संसारा। आला बाई ऋतू सावळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग गोद भराई आपके हम आज मनाएंगे, गोद भराई आपकी हम आज मनाएंगे। झूमेंगे नाचेंगे हम खुशियाँ मनाएंगे कि मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे, तो प्रीति कैली
happy returns of the day, कमरसा celebration day. गोद भराई आपकी हम आज मनाएंगे, गोद भराई आपकी हम आज मनाएंगे, झूमेंगे नाचेंगे हम खुशियाँ मनाएंगे कि मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे, कदीसा सेलिब्रेशन डे, कि मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे, कि दत्तू सेलिब्रेशन डे. पलने में हम मुन्ना तुम्हें झुलाएंगे, केसर और मलाई का उपटन तुम्हें लगाएंगे, भावों के पुष्पों से हम आपकी गोद सजाएंगे, नजर कहीं ना लग जाए काला टीका लगाएंगे. तुम सर क्यों आए, केसरिया चुनरी प्रीति तुमको पहनाएंगे, झूमेंगे नाचेंगे हम खुशियाँ मनाएंगे कि मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे, बुआ जी सेलिब्रेशन डे, कि मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे, मसीसा सेलिब्रेशन डे. केक बनाएंगे, स्वर्ग से देवी देव भी सेलिब्रेशन में आए हैं, अपने संग में प्रीति वो गिफ्ट पैक भी लाए हैं. तुम शर्म क्यों आए, तू क्यों घबराए, अरे अब तो रोके ना रुके हम किसी के रोके से, झूमेंगे नाचेंगे हम खुशियाँ मनाएंगे कि मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे, नानीसा सेलिब्रेशन डे, कि मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे, कदीसा सेलिब्रेशन डे. गोद भराई आपकी हम आज मनाएंगे, गोद भराई आपकी हम आज मनाएंगे, झूमेंगे नाचेंगे हम खुशियाँ मनाएंगे कि मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे, ममूसा सेलिब्रेशन डे, कि मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे, कतोसा सेलिब्रेशन डे. वृंदावन था कृष्ण कन्हैया, सबकी आँखों का तारा, वृंदावन था कृष्ण कन्हैया, सबकी आँखों का तारा, मन ही मन क्यों जले राधिका, मोहन तो है सबका प्यारा, मन ही मन क्यों जले राधिका, मोहन तो है सबका प्यारा. वृंदावन का कृष्ण कन्हैया,
सबकी आँखों का तारा। जमुना तट पर नंद का लाला जब जब रास रचाए रे। जमुना तट पर नंद का लाला जब जब रास रचाए रे। तन मन डोले कान्हा ऐसी बंसी मधुर बजाए रे। सुध बुध फूली खड़ी गोपियाँ जाने कैसा जादू डारा। वृंदावन का कृष्ण कन्हैया सबकी आँखों का तारा। रंग सलोना ऐसा जैसे छाई हो घट सावन की। रंग सलोना ऐसा जैसे छाई हो घट सावन की। मेरी मैं तो हुई दीवानी मनमोहन मन भावन की। तेरे कारण देख सावरे छोड़ दिया मैंने जग सारा। वृंदावन का कृष्ण कन्हैया सबकी आँखों का तारा। मन ही मन क्यों जले